चला पारताल संघ आपल्याला वारंवार कव्हर्स केले जातात, नक्कीच उशीर झालाय. चला कोणती टीम मीटिंग न करता थोडे अट्रॅक्शन लावून घ्यायचे. तसेच घोरले संघाच्या फलंदाज संघाला विनंती असेल की आपले दोन सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल करायचे. भारतात संघाला विनंती असेल की तो कोणतीही टीम मीटिंग न करता त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तसेच दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे. जनवान घोरले संघ सलामीची जोडी जर पाहिली तर आजच्या दिवसामध्ये ज्या जोडीने धुमाकूल घातलेली जोडी जितू आणि त्याच्या सोबत पवन, नक्कीच अप्रतिम कामगिरी राहिले आजच्या दिवसामध्ये या दोघांची. आणि या जे हनुमान घोरले संघाची नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण सर आणि त्यांच्या सोबत पवन सर आपण पाहत आहोत. दिवसातील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. टीम घोरले आणि त्यांनी फाईट केलं टीम पारताले. तसेच प्रासादिक डीजे सिस्टीम यांसाठी दिनेश तरमले यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. मैदानामध्ये जाऊयात. टीम पारताले संघाकडून सांघिक पहिलं वैयक्तिक पैसे हाताळण्यासाठी मैदानामध्ये सज्ज झालाय भूषण. चला स्पीडअप करायचे. दोन्ही पंचांना विनंती असेल. टायमिंग स्टार्ट होतोय. गोलंदाज सज्ज होतोय भूषण. पहिला चेंडू पंचांच्या समांतर धाव मिळेल ते आव्हांतर धावसंख्येच्या स्वरूपामध्ये 1 नी पडते. धावसंख्येत होतो श्री गणेशा. हॅलो, यावेळेस विकेट केलाय. चेंडू परत सीमाबार हा येतोय बिग बिग षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. धावसंख्या धाव फलका विचार केला 7 धावा. तसेच या षटकासाठी अनिल मांजे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. नक्कीच या पुढील दोन्ही संघांसाठी पारितोषिक मिळेल. प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. यावेळेस पुन्हा एकदा अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धाव फलकावर 8 धावा. लगोपाठचे 3 षटकार मारलेस तर निखिल भोईर, रोहित चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मध्ये पारितोषिकांचा वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा
पंचांनो समांतर धाव मिळाली ती अव्हांतर धावसंख्येत पुन्हा एकदा अव्हांतर धावेने 1 नंबर पडते. नक्कीच गोलंदाज कुठे लाईन लाईन भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. नक्कीच घोरले संघाचा विचार केला तर मजबूत ताकदीचा हा संघ पाहायला मिळतो आपल्याला, परंतु तेवढीच चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये पारताळ संघाची आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी चेंडूवर संधी निर्माण झाली पवनला बाद करण्याची आणि ते कुठली चुकी करणार नाही. पवन बॅक टू डगआउट. नक्कीच पवनची जागा भरून काढण्यात येते तेवढा ताकदीचा तेवढाच विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सचिन. सचिनची कामगिरी कशी होईल ते आपल्याला पाहायचंय. नक्कीच रुपेश भोईर यांच्याकडून प्रति षटकार किंवा चौकारास 500 रुपयाचे पारितोषिक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. इथे कमबॅक असताना भूषण आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस. नक्कीच पंचाने नो बॉल सुवर्ण संधी लाभून आलेले मैदानामध्ये ती नक्कीच घोरले संघाला त्याचा फायदा होईल का ते येणारा चेंडू ठरवेल. फ्री चेंडू आणि फ्री हिट चेंडूवर फ्री हिट केलाय जितू भोईर मॅक्सिमम षटकार. षटकार आलाय. त्याचबरोबर सन्माननीय अध्यक्ष बैलगाडा संघटना मुरबाड तालुका सन्माननीय जयरामजी भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज येत आहे. सो जितूने षटकार तर लगावला. फ्री हिटच्या चेंडूचा अप्रतिम वापर जितूच्या माध्यमातून आपण पाहिला. यावेळी इथे देखील फटका चांगला आहे. तांबून कव्हरला पच केलाय. अप्रतिम ऑफ ड्राईव्ह. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. काय अफलातून फटकेबाजी सध्याच्या घडीला जय हनुमान घोरले संघाचे दोन्ही फलंदाज करतायत. पवन बाद झाला त्यानंतर सचिन मैदानात दाखल झालाय, मात्र जितू इथं थांबण्याचं नाव घेत नाहीये. यावेळी सेन्सिबल क्रिकेट आहे. इथे आपण जर का पाहिलं तर धाव घेण्याची संधी निर्माण झाली आहे आणि ते एक धाव घेतली जाते. एक धाव आली. बावीस धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिलं षटक अजून देखील संपलं नाहीये. बरंच लांबणीवर हे षटक आपण पाहतोय. यावेळी हा चेंडू चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम ऑन ड्राईव्ह. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास हा चेंडू अडवला गेला आणि या चेंडूवर देखील मिळत आहेत 2 धावा. पहिलं षटक अखेर समाप्त झालं आणि पहिल्या पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये धावफलकावर धावा लावल्या गेल्या तब्बल 24.
कोणताही फलंदाज जर का षटकार खेळत असेल तर सन्माननीय संतोषजी चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. चोवीस धावा आल्यानंतर जगदीश येत आहेत. ओ यावेळी जगदीशचा पहिला चेंडू थोडासा खाली राहिला. खरं तर बॅकफुटला जाऊन खेचण्याचा प्रयत्न झाला होता जितूच्या माध्यमातून, पुल करण्याचा प्रयत्न झाला ज्यामध्ये अनसक्सेसफुल होत आहेत. पहिला चेंडू डॉट येतोय, थोडासा दिलासा मिळतोय इथे पारताळे संघाला, कारण जगदीशचा पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली सुरुवात या षटकाला होतीये. ओ यावेळी इथं मोठा पटका सरळ जितूच्या बॅट मधून एक टप्पा घेत चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळत आहेत 4. हो यावेळी आपण पाहिलं हा चेंडू चांगला आहे, अप्रतिम चेंडू. या अगोदर चौकार आला होता, त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. मात्र जितू चांगले बॅटिंग करतोय. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकाचा खेळ आतापर्यंत संमिश्र राहिलाय. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर चौकार खेळला गेला, पुन्हा एकदा डॉट येतोय. आता या चेंडूवर चौकार येतोय का हा प्रश्न उपस्थित राहिलाय. यावेळी फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे खरं तर आशाभूत नजरेने पाहिलंय, मात्र पंचांनी निश्चितपणाने कोणताही वॉर्निंग कॉल दिला नाही. मात्र पंचांच्या या निर्णयाला खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाने चॅलेंज केलं. आपण इथे चेक करूयात, जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बीमर साठी खरं तर रिव्ह्यू घेतलाय. गणेश गायकर सर, संपर्क करा जरा. डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. थोडासा टफ कॉल निश्चितपणाने आहे, त्यामुळे कोणावर अन्याय व्हायला नको, त्यामुळे आपण थोडा वेळ घेतोय. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेक करतायत गणेश गायकर. प्रतीक्षा दोनही संघांना आहे निर्णयाची, कारण मॅच महत्वाची आहे. आजच्या दिवसातील निर्णायक सामना, आणि निर्णायक सामन्यामध्ये हा निर्णय येतोय पंचांचा की बॉल फेअर असणार आहे. डॉट बॉल. ओ यावेळी समोर जितूच्या बॅट मधून आक्रमण. या अगोदरच्या चेंडूवर तर नाही, मात्र या चेंडूवर येतोय एक दमदार चौकार. यशजी चौधरी हे देखील इथे उपस्थित झालेत. सो चौधरी साहेबांना विनंती करतो यायचं व्यासपीठावर विराजमान व्हायचं. जितू जर का 2 चेंडू 2 षटकार खेळत असेल तर जय धैश यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज जितूसाठी. सो जितूसाठी बऱ्याच पारितोषिकांचा वर्षाव आपण होताना पाहतोय. ओ यावेळी हा चेंडू खोलात टाकला होता, ऑफस्टिकच्या बराच बाहेर होता, मात्र
बॉडीवर हा चेंडू केला गेला नाही, डॉट बॉल येतो. 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 2 षटकांमध्ये जय हनुमान घोरले संघाच्या धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावा लावल्या गेल्या तब्बल 32. म्हणजे 16.00च्या सरासरीने खरं धावा गोळा करतायत. पण एकंदरीत जर का आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जसा गोलंदाजीसाठी आला जगदीशने चांगली रोख लावली या धावांना आणि केवळ 8च धावा जगदीशच्या त्या षटकामध्ये गेल्या. आता तिसऱ्या षटकामध्ये भावेश येत आहेत. भावेशचा आजच्या दिवसातील खेळ चांगला राहिला, त्याची गोलंदाजी चांगली राहिली आहे. यावेळी शॉर्ट पिच आणि शॉर्ट पिच चेंडूवर आक्रमण केलाय सचिनच्या बॅट मधून. हा चेंडू चाललाय सरळ षटका. सचिनच्या बॅट मधून जितू तर आतापर्यंत तळपलेलाच होता, मात्र जितूच्या पावलांवर पाऊल ठेवत असताना सचिनच्या बॅट मधून देखील आपण एक मोठा फटका पाहिला. येस, आपण चेक करूयात नेमकी चौकार होता की षटकार. चेक करूयात आपण. पंचांनी तर षटकार घोषित केला होता, मात्र क्लोज कॉल होता, त्यामुळे निश्चितपणाने आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये थर्ड अंपायरची मदत घेतो. 4 धावा असतील, चौकार आहे. सातत्याने आम्ही उल्लेख करतोय क्वालिटी विथ क्लॅरिटी. 7 स्टार लाईव्ह युट्यूब वाहिनी आणि या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वभरामध्ये पोहोचवलं जातंय. त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. यावेळी मोठा चौकाराने मन भरलं नव्हतं, त्यामुळे यावेळी षटकार खेळला जातोय सचिनच्या बॅट मधून. चौकार षटकार म्हणजे पहिल्या 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा भावेशच्या विरोधामध्ये बनवल्या सचिनने. काय कमालीची बॅटिंग करतोय हा फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक सिक्सर सचिनच्या बॅट मधून आक्रमण. पारितोषिक लगावला गेला होता जितूवर, मात्र जितूचं पारितोषिक सचिनला भेटतंय का, हा देखील प्रश्न आहे. सचिन भोईरने जर का षटकार आणखी एक खेळला तर निखिल भोईर यांच्याकडून तब्बल 1001 रुपयांचा कॅश प्राइज सचिनसाठी असणार आहे. कम्मालीची बॅटिंग, बॅटीला धार चढलीये. यावेळी हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. शफल क्रॉस झाले होते. एकदा धावून पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र जितूला बाद व्हावं लागेल. जितू बाद होतोय. सचिनला स्ट्राईक हवी होती.
सो गणेशजी घरत यांचं देखील खरं तर आभार व्यक्त केले पाहिजेत, कारण या सामन्यांसाठी ऑफिशियल्सच्या जेवणाची सोय त्यांच्या माध्यमातून केली जाते. सो आमची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे देखील आभार. असं वाईट चेंडू खरं तर नाहीये, डॉट बॉल आहे असं वाटलं होतं. चेंडू बाहेर जातोय की काय, मात्र चांगला निर्णय इथं पवन डोळे सरांचा आपण पाहतो. डॉट बॉल येतोय बऱ्याच काळानंतर. खरं तर दिलासा पुन्हा एकदा इथे देखील खरं तर एकदा धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. याचं मात्र पंचांनी पहिल्याच रनआउट साठी इथे रिव्ह्यू घेतलाय. पहिली धाव कंप्लीट आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत. नॉट आउट असतील, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद. असं घुरले संघासाठी पारितोषिक येत आहे सन्माननीय जयरामजी भोईर साहेबांकडून. 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे संपूर्ण संघासाठी. आमच्याकडे जमा झाले, आठवणीत घेऊन जा. गंजलेला पार भेंडी खोडून खोडून हात फुटलेला वाटता. एस पुन्हा एकदा मी गणेशजी घरत साहेबांचा इथं शुभ सन्मान करूयात. मी विनंती करतो जीवनजी सोनवळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते गणेश यांना सन्मान करायचा आहे. एस कॅमेरा एस 416 नंबरची ब्रेझा कोणाची आहे? ती थोडी बाजूला घ्यायचे, दुसरी गाडी अडकली. महेश गायकर यांना विनंती करतोय. गणेशजी घरत दादांचा आपण शुभ सन्मान करतोय. आपल्या संपूर्ण आयोजक कमिटीचा त्याचबरोबर ऑफिशियल टीमचा इथे जेवणाची सोय ज्यांच्या माध्यमातून झाले ते आपले सन्माननीय गणेशजी घरत, त्यांचं देखील आभार व्यक्त करूयात. सामन्याला सुरुवात होते. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू आपण पाहिला उजवी यष्टी सोडून बराच बाहेर जातोय. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय आणि व्हाईटच्या माध्यमातून निश्चितपणाने स्वामी साई 11 पारताळे संघाचा अकाउंट ओपन केलं जाते. एक धाव फलकावर. निर्णायक लढत आहे. निर्णायक लढतीमध्ये सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आपण मेघराज आणि तेजसला पाहतोय. त्यांचा खेळ आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये खरं तर चांगला राहिला. सामना कंटिन्यू करतोय.
ओ यावेळी आपण पाहिलं पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जात आहे. निखिल भोईर तिथे क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4. हा येतोय चौक. पाठलाग करायचे, त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशाच प्रकारची फटकेबाजी होणं फार गरजेचं असेल. कारण क्षेत्ररक्षणावर खरं तर आपण पाहू शकता निर्बंध लादले गेलेत. केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. सो अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग चांगलं करणं खरं तर गरजेचं असेल. हा चेंडू देखील चांगला, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. गोविंद भोईर क्षेत्ररक्षक त्यांचं कमाल आहे. संघनायकाची कामगिरी तर अफलातून. एकच धाव मिळते. सातत्याने आपण पाहतोय मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न होत आहेत. या अगोदर चौकार आला होता, त्यानंतर ही एकेरी धाव. तेजस पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला असतील. ओ यावेळी इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथं पवनचं चांगलं होत आहे. पवन होते, चेंडूला अडवण्यामध्ये त्यांना यश येतंय. आणि सातत्याने आपण पाहतोय की गणेशची गोलंदाजी चांगली होती. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र फलंदाजांना पूर्णपणे रोखलंय. एकेरी धावांवर समाधानी राहावं लागतंय. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर अशा प्रकारची गोलंदाजी निश्चितपणाने गणेशला दाद द्यावी लागेल. हो यावेळी हा चेंडू कमालीचा आहे, कमालीचा आहे. डॉट बॉल, डॉट बॉल. पंचांच्या निर्णयाला खरं तर चॅलेंज केलंय. व्हाईट बॉल साठी तर रिव्ह्यू घेतला जातोय, रेफरल घेतला जातोय. इट्स अ फेअर बॉल असं म्हणतात. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि निश्चितपणाने तेच होत आहे. लाईनच्या देखील अगदी आतमधून हा चेंडू होता, त्यामुळे रिव्ह्यू इथं वाया जातोय. ओ हा चेंडू, त्या चेंडूवर चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण त्यांचं दर्जेदार कमालीचं क्षेत्ररक्षण. या चेंडूवर देखील मला वाटतं एकच धाव मिळतीये. सातत्याने आपण पाहतो एकेरी धावा घेतल्या जात आहेत आणि पूर्णपणे फलंदाजांना रोखलंय. पहिल्या 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावफलकावर 8च धावा लगावल्या गेल्यात. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट मध्ये आता कुठेतरी वाढ होतीये. जवळपास 20च्या रन रेटने तुम्हाला धावा बनवायचे, मात्र त्या धावा येत नाहीयेत. रनवे मध्ये थोडासा अडथळा. गणेश तो यावेळी शरीरावर आदळणारा चेंडू पंचांकडे लावून अपील केले, मात्र पंचांनी दात फेटाळली आहे. पिचिंग फॅक्टर लक्षात घेतला गेला आणि पंचांनी निश्चितपणाने चांगला निर्णय इथं दिला जातो. शेवटच्या चेंडूवर देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतीये. पहिलं षटक समाप्त झाले. 9 धावा धावफलकावर. त्याचबरोबर मी विनंती करतोय घोरले संघाचे जे समर्थक आहेत, बाउंड्री लाईनच्या पडद्यावर पाय देऊ नका सर, थोडं पाठीमागे उभे राहा. समर्थकांनी जरी इथे उज्जत घातली ना, गोरले संघाला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. आयोजक कमिटीकडून अशा सूचना येत आहेत. सो समर्थक थोडस कंट्रोल ठेवा. 9 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. हो यावेळी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. चांगला क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. काय चेंडू अडवला तेजसच्या बॅट मधून. खरं तर कम्मालीचा फटका आपण पाहिला होता. तो चेंडू अडवण्यामध्ये यश येतोय. जी या चेंडू देखील मिळते ती 1 धाव. आणि प्रत्येक एकेरी दुहेरी धावेनंतर घोरले संघ विजयाच्या अगदी समीप जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण तब्बल 51 धावा बनवायचे.
आणि अशा परिस्थितीमध्ये एकेरी दुहेरी धावांनी त्यांना जास्त फरक पडणार नाही. फरक पडेल तर तो या फटक्यांचा, चौकाराचा आणि षटकारांचा. आणि तसाच प्रकारचा एक फटका आपण पाहिला अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज असेल. मेघराज मध्ये क्षमता आहे, मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. ओ यावी मोठा फटका जो फसलाय. चेंडू अवैध चेंडूखाली क्षेत्ररक्षक पोहोचले होते, त्यांचे प्रयत्न चांगले राहिले. झेल तर सुटलाय, मात्र 2 धावा इथे आपण पाहतोय. 2 धावा धावून पूर्ण झाल्या. दोन धावा ज्यांच्या मदतीने धावफलक आतापर्यंत 16 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 51 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 16 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. ओ यावेळी सातत्याने आपण पाहतोय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, ज्यामध्ये त्यांना अपयश येतं. आणि हळूहळू जय हनुमान घोरले संघ विजयाच्या दिशेने आपली वाटचाल करतोय. यंदाच्या हंगामामध्ये एकदाही अजूनपर्यंत क्वालिफाय झालेले नाहीयेत, पण आज मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आहेत असं म्हणू शकतो आपण. ओ यावेळी यष्टा उद्ध्वस्त, त्रिफळाची दांडी गुल. फलंदाज मेघराज बॅक टू द पॅव्हिलियन. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. नवीन फलंदाज जयराज मैदानामध्ये दाखल होतोय. मात्र आता जर का आपण पाहिलं तर 7 चेंडू मध्ये 35 धावा बनवायचे, म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकारच तुम्हाला खेळायचंय. शेवटचा चेंडू. हो यावेळी मोठा फटका, मात्र फटका इथे देखील फसलाय आणि झेल पुन्हा एकदा सुटलाय. मात्र या चेंडूवर एकच धाव मिळतीये. एकाच धावावर समाधानी राहतायत. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांती एका गाड्याच्या मोबदल्यात 17. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. स्वामी साई 11 पारताळे संघाला विजयाकरिता. पारताळे संघाचा जर का या हंगामातील रेकॉर्ड पाहिला तर मला वाटतं कोरावळे येथे बक्षीस पात्र झाले होते, तिथे क्वालिफाय झाले होते. आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना आता घोरले संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. गेली 2 वर्ष आम्ही त्यांना देखील पाहतोय, अजून देखील त्यांचं खातं उघडलं नाहीये. सो आज घोरले संघ गावामध्ये पार्टी होते का, जल्लोष होतोय का, तशी परिस्थिती तर निर्माण झालीये. निर्माण झाली असं म्हणण्यापेक्षा किंबहुना ती निर्माण केली असं आपण म्हणू शकतो. अफलातून कामगिरी आज रात्रभरामध्ये त्यांच्या खेळाडूंची राहिली आहे. ओ यावेळी शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू येतोय डॉट.
म्हणजे आता पूर्णपणे विजय या सामन्यामध्ये शिरकाव केलाय तो जय हनुमान घोरले संघाने. 5 चेंडू 34 धावांची गरज आहे. तर का 1-2 जर का लिगल डिलिव्हरी झाल्या तर या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक राहील असं आपण म्हणू शकू. ओ यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. मात्र इथे देखील मिळते ती 1 धाव. आता मात्र आपण पारतळे संघाच्या खेळाडूंचे खांदे पडलेले पाहतोय कारण विजयापासून बराच दूरवरचा प्रवास राहिलाय. चांगला खेळ त्यांचा राहिलाय. मात्र आता जर का आपण पाहिलं तर 4 मध्ये 33. हो कमालीचा चेंडू, स्लोवर 1 डॉट बॉल. आता मात्र या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे. जय हनुमान घोरले संघाचे प्रेक्षक जल्लोषासाठी तयार राहा. 3 चेंडू 33 धावांची गरज म्हणजे प्रति चेंडू 11, जे की जवळपास अशक्य असं समीकरण आहे. 3 चेंडू 33 धावा. सचिन भोईर गोलंदाजी मार्कवर. हो यावेळी हा मोठा फटका येतोय. ज्या मोठ्या फटक्याने देखील काही फरक पडणार नाही घोरले संघाला. औपचारिक 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन चेंडू मध्ये 26 धावांची गरज. केवळ औपचारिकता शिल्लक आहे. आणि या आम्ही असोसिएकर चषकामध्ये 3ऱ्या दिवसातील विजेता देखील आपल्याला जवळपास मिळालाय. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं ढेनोली संघाने वर्चस्व गाजवलं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आपण पाहिलं म्हणजे दुसऱ्या रजनीमध्ये पवार 11 माल्लेट संघाने वर्चस्व गाजवलं. आणि आज या तिसऱ्या रजनीवर आपलं नाव कोरलंय जवळपास. जय हनुमान घोरले संघाने केवळ औपचारिकता करता शिल्लक होती आणि आपला